हा आहे पुण्यातील पेशवेकालीन गुंडाचा गणपती. हो, बरोबर ऐकलेत, गुंडाचा गणपती. पण या गणपतीला गुंडाचा गणपती असं का म्हणतात, चला जाणून घेऊयात. तर चांगलं मंडळी, मी कौस्तुभ आणि अजब पुण्याचे गजब देव या विशेष मालिकेतील आजच्या भागात दर्शन घेऊयात कसबा पेठेतील शिंप्याळीतील श्री गुंडाच्या गणपतीचं. गुंडाचा गणपती नाव ऐकून थोडंसं विचित्र वाटेल, पण हेच या गणेशाला दिलं गेलेलं नाव आहे. त्याचं झालं असं, पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणवीस यांचे विश्वासू नागोजी गुंड यांच्या घराशेजारील पारावर हा गणपती होता, म्हणून त्याला गुंडाचा गणपती असे नाव पडले. पुढे 1850 साली गोपाळराव व्यवहारे यांनी या मंदिराचा दगडी गाभारा बांधला, तर आप्पाराव वैद्य यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. 1975 साली जुन्या मूर्तीवरील कवच निघालं आणि मूळ मूर्ती निदर्शनास आली. शिलाहारकारी नसणारी ही मूर्ती आज देखील मंदिरामध्ये एका काचेमध्ये ठेवली असून ती भग्न अवस्थेत होती, म्हणून आताची नवीन शेंदूर चर्चित चतुर्भुज सिद्धिविनायक स्वरूपातील मूर्ती मंदिरामध्ये स्थापन केलेली आहे. मूर्तीचे डोळे अतिशय प्रभावशाली असून ते बोलके वाटतात. अशा या पेशवेकालीन गणरायाला वंदन करून आज इथेच थांबूयात. जय गणेश.